हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरिद्वारमध्ये. हरिद्वारच्या गंगा घाटावरती आहोत आपण. तुम्ही बघा, हा ब्रिज आहे गंगा घाटचा. गंगा नदी वाहतीये, त्या नदीवरती बसलेले आहेत सगळेजण. त्या साईडला पण गंगा घाट आहे आणि इथे नदीचा प्रवाह किती जोरात येतो बघू शकता तुम्ही. इथून अतिशय वेगात आहे. धनुष्य बाणाच्या आकाराचा ब्रिज आहे हा. इथं म्हणतात की म्हणजे आपलं काय, हरिद्वार म्हणजे गंगा नदी म्हणजे स्वच्छता. पण ॲक्च्युली मध्ये स्वच्छता अशी इथं काही लोक ठेवत नाहीत. असंख्य घाणी आहेत तिथं. घाणी म्हणजे तुम्हाला मी आता दाखवतो एक सेकंदमध्ये. इथे बघा, आता हे गंगेच्या कडेला स्नान करताना लोक आहेत. तिथं कचरा बघा त्याच्या बाजूला पडलेला. हे कचरा, हे दुकानदार, काही स्वच्छता नसलेले. अस्वच्छतेचं प्रमाण भरपूर आहे. भरपूर लोक, इथले लोक सुद्धा आहेत ना, इथं जे पडलेला कचरा सुद्धा हे वरून फेकून देतात. या लोकांनी इथं माळ वगैरे विक्रेते आहेत, दुकानदार आहेत तिथे. हे लोक असे बसलेले आहेत. अतिशय घाण असा वास वगैरे, त्याला काय प्रमाणच नाही. नाही ते आपल्याकडचे म्हणजे अगदी सर्वसामान्य माणूस जरी आला तरी हे सहन होण्याच्या पलीकडे आहे. हे कशाचं झाड आहे जरा मला तुम्ही सांगू शकता का? रुद्राक्ष आहेत. पूर्ण चारी बाजूच्या घाटांवरती तोच प्रकार आहे. डुबकी मारतात. बाकी सिटी मोठी आहे, शहर मोठं आहे. हे पूर्ण म्हणजे आपलं हे काय, हरिद्वारचा मेन ब्रिज आहे जो गंगा घाटावरती येतो असतो. त्या साईडला सुद्धा खूप प्रकार. बाकी ह्या लोकांनी तर इथं असं अड्डेच जमवून ठेवलेत. लोक लांबून येतात, पाणी भरून येतात. मी पण आणलं एक कॅन्ट भरायसाठी, पण पाणीच्या जवळ गेल्यानंतर इतकी घाण वास येतोय मला. मी आज सकाळी, आता आज तर काही येणार नाही, उद्या पहाटे लवकर येऊन गंगा नदीचं पाणी घेऊन आपल्या सर्वांसाठी येतो घरी. खूप घाण म्हणजे हे बघा नमुना बघा, हा बघा नमुना. त्या घाणीत जाऊ वाटत ना मला, पण आता काय पर्याय नाही, त्यामुळं सुखसाठी जावं लागतंय मला. हे कोणतं फळ आहे काय माहिती नाही. बरोबर हे बघा, हे असे मागत तरी भटजी, कसले भटजी,
आहे का? हे का घाण, ही घाण. बघा पाण्याचा प्रवाह किती जोरदार आहे. हो चला ते गेले पुढे. हा एक ब्रिज आहे. इथे लोक असे प्लीज डोनेट कॅन्सर लोकांसाठी मदत करा. हे बघा घाण काय हे तर ह्या हरिद्वार म्हणजे हे वाटतच नाहीये मला. मी जे पाहिलं होतं, विचार जो केला होता, हरिद्वार सिटी एक देवभूमी आहे सगळ्यात. म्हणजे काय म्हणजे हे काय बरं तेजाला फोन कर बाबा, आता मी इकडं हरिद्वारला राहते. स्वच्छता आरती या ठिकाणी आरती चालू आहे. चोटीवाला सर, इथं पण चोटीवाला आहे. जाऊ का? चोटीवाला इकडे फेमस आहे, चोटीवाला ढाबा. म्हणजे ऍक्च्युली काय असतं, चोटीवाला म्हणजे बाहेर एक माणूस असा बसवला जातो. मोठोडी लाईट हा तुम्हाला थोडासा हा जो आहे ना, हा चोटी याला शेंडी आहे आणि त्याचं असं हे चोटीवाला हॉटेल म्हणून फेमस आहे इकडे. आता टावर भेटतात. असे दुकान आहेत. मार्केट आहे, मोठं मार्केट आहे. ते स्वेटर मार्केट म्हणून फेमस आहे. ते स्वेटर भेटतात या हरिद्वारमध्ये. स्वेटर मार्केट जे आहे ते फेमस आहे. आपण तिथे जाणार आहोत थोड्या वेळात. भेटूयात नंतर परत. बाय बाय.